मंडळी आपलं पाणी गरम करायचंय. सकाळचे 6 वाजले. आपण कच्छ मध्ये आहे. थंडी एकदम बेकार थंडी आहे बाय. एक तर मी चप्पल नाही घातली, योगी भाऊ चप्पल तरी घातली, मला खालून बर्फ लागू आहे. आपला पांढरा ते. ओ भाई राम राम. पानी का क्या बंदोबस्त है भाई? ऐसा तो ये ऐसा पूरा सिस्टम है क्या? इस पे पानी गर्म होता है? चलो अभी सुबह सुबह आपले एजे भाऊ आणि योगी भाऊ सकाळी सकाळी 15 टिप्स मारणार आहे. कमॉन. 12 13 14 थकले बरं थकले. संपलं. योगी एजे भाऊचा स्टॅमिना तुम्ही बघून घ्या आता. कोण जित ये देखो अभी उत्तर स्टॅमिना. काल तू माझ्या चार्जरला फोन लावला. ओ दिखाते तेरी औकात. सोड योगेश. माझा मित्र नको योगेश, नको जाऊ दे योगेश. मोबाईलला वाया गेलेले लोक रील पाहतात भोसडीचे सकाळी सकाळी उठून. हे बघा मंडळी, आज आपली ड्रेस कोड हा असणार आहे. इकडे मंडळ पळालाय, मुंबईला आरजे भाऊ पळालाय आंघोळीला. राहून पटकन कधी संभाषण. हा माणूस गेला ना 2 तास अर्धे कपडे घालून बसले, हाफ चड्डी बसले, आतून बसलाय. 2 तास झाले आम्ही उठले. तेव्हा पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे मंडळी. जबरदस्त आला, ये उचलला आरजे भाऊ, ये फेकला आरजे. जबरदस्त पुन्हा एकदा योगी भाऊ त्यांचा प्रयत्न करताना जबरदस्त असं आरजे भाऊ हवे होतात ना. मोय झालं रे आमच्या गावामध्ये मंडळी. आता तर इथून आपल्याला आता जायचंय व्हाईट डेझर्टला. व्हाईट डेझर्ट हे मेन अट्रॅक्शन आहे मंडळी. तिथे जाऊन आपल्याला असं आहे ना मस्त तुम्हाला जे पण सिनेमॅटिक व्ह्यू मिळणार. तुम्हाला मस्तपैकी सनराईज झाला. ही लाईट आहे ना जेव्हा त्याच्यावरती पडणार ना त्या व्हाईट वरती अशी मजा येणार. म्हणजे काय व्ह्यू मिळणार आपल्याला मंडळी. बघा हा बघा इथून दिसतं आपल्याला. हे बघा मस्त सनराईज पडतील असे व्हाईट डेझर्ट वरती. The day I die. Hey, swing those hips around. Can't stop, roll back down. My ladies, short, tall, thin or wide, always down and ready to ride. Welcome to White Desert. Dordo, boom, boom, boom. Yeah. Rowdy मंडळी, we are at White Desert. आपला स्वागत बघा मस्त चाललंय याच्यातून डेझर्ट मधून. ए मारो आपण मी जाने वाले थोड़ी देर में उस पे. चला मंडळी, आता या गाडीत बसायचंय आपल्याला. मंडळी फायनली एवढी जी एक्साइटमेंट होती 1000 किलोमीटरची जी राईड करून आलोय ती फक्त एकाच प्लेस साठी, तो म्हणजे आपला व्हाईट डेझर्ट. व्हाईटच व्हाईट आहे मंडळी. इथे नाही आवड का आम्ही बाबा सगळं वाईट दिसतंय. वाईट नजरेला असं भारावून गेलं. असं बसून आहे ना मस्त आरामशीर मस्त उंटाची सवारी एक नंबर. धोरदो म्हणून जगातली सगळ्यात भारी टुरिस्ट स्पॉट आहे. त्याच्यामुळे अपना स्वागत छे व्हाईट डेझर्ट में अपना स्वागत छे.
चलो बाय बाय. चला मंडळी पाहिले ना कसा रावडीपणा करते आपली मंडळी. तर अशी धमाल करायची, बाहेर येऊन मजा मस्ती करायची, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून. सगळे गुजराती आपले करून टाकले. आपलेच भाई भाई करायचे. मंडळी रावडी मंडळी फायनली पोहोचली आहे व्हाईट डेझर्ट मध्ये. एवढा केला होता तो अट्टहास, तो यासाठी केला होता तो अट्टहास. जेव्हा आम्ही या मातीत उतरलो आणि नजर फिरवली, अरे सगळीकडे पांढरच पांढरं. ओ माय गॉड, काय म्हटलं इथं, काय बघायला मिळतंय मला. असं जो सनलाईट येते ना त्यानंतर असं दिसतंय भाई. चमकतंय देऊन असं क्रिस्टल अशी सारखं. नजरेत असे नुसतं व्हाईटच व्हाईट, पुढे निळाभोर आकाश. अरे बाप रे, सुंदर नजर. आयुष्यातले अद्वितीय क्षण आम्ही सध्या आणि हा जगतोय. आहे ना वर्ल्ड मधला वन ऑफ द लार्जेस्ट Largest. व्हाईट डेझर्ट आहे. वा. अजून काय पाहिजे? म्हणजे मिठाचं सगळ्यात मोठं डेझर्ट आहे हे. मित्रांसोबत अशा ठिकाणी, फॅमिली सोबत अशा ठिकाणी यायचं, हे जगातले वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे. आणि इकडे बघा काय आपले कशी मंडळी बघा कशी काय ये. तयार झालोय, फेटा घातलाय, कच्ची. कच्चर स्टाईल घातली. सगळी कशी मध्ये. तर मंडळी तुम्ही विचार केला असेल का हे व्हाईट डेझर्ट बनलं कसं असेल. म्हणजे प्रत्येकाला इथं आल्यावर हाच प्रश्न पडतो आणि तो साहजिकच आम्हाला पण पडला. तर आम्ही थोडस याच्यावर लोकल्सला विचारलं, काही थोडा रिसर्च केला, तर शेवटी आम्हाला कळलं हे बनलं कसं आहे. तर खूप खूप वर्षापूर्वी आहे ना, हा जो पार्ट आहे तो अरबी समुद्राचाच भाग होता. परंतु नंतर काही वातावरणातली बदल, त्याच्यानंतर जिओलॉजिकल बदल, हे सगळे बदल झाले आणि त्याच्यानंतर तो समुद्रापासून वेगळा झाला. मग पावसाळ्यामध्ये तर पूर्ण पाणी भरलं जातं आणि नंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण पाणी ड्राय होऊन जाऊन खाली काय उरतं, फक्त मीठ. त्याच्यानंतर हे सर्व असं वर्षानुवर्ष घडत राहिलं आणि याचा जो आकार आहे तो वाढतच चाललेला आहे, थोडा 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 थोडा. पाणी येतं तुम्हाला हे पावसाळ्यात. सांगतो की इथून तुम्ही सरळ असे जर चालत गेलात ना तर 5 किलोमीटर पर्यंत तुम्हाला असंच मिळेल. पुढे जाऊन अजून खाली वल्ल दिसेल, तिथून पुढे तर बाउंड्री संपते, तिथून पुढे दुसऱ्या कंट्रीत चालू होते आणि समुद्र चालू होतो. आणि दुसरं असं आहे की आता जे इथं आहे ना मीठ आहे ना, तर हे जो आपण उन्हाळ्यात आहे ना, उन्हाळ्यात पूर्ण सगळं टोटल आपल्याला व्हाईट झालेलं दिसत. जे पण मध्ये अडकलेलं राहतं ना पाण्याच्या मध्ये, सगळं वरती येऊन सगळं व्हाईट आहे ना, पूर्ण पांढरं शुभ्र दिसणार आणि उन्हाळ्यात आहे ना असं उडणार ते मीठ. कारण की सगळं डेझर्ट, त्याच्यामुळे म्हणतो की आपण पॉईंट टू होता डेझर्टचा. याचं हे सगळं बारीक होऊन जाईल. हे पण डेझर्ट सारखं उडतं. व्हायचं. आता हे जे क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे ना, ते नंतर पावडर फॉर्म मध्ये होईल. ऑब्विसली ते ब्रेक होईल आणि पावडर होईल आणि असं उडल ते सगळं. त्यावेळेस तो एकदम असं तुफानच राहील व्हाईट. कोणी येतं का नाही माहित नाही. उडत नाही रे, उडत म्हणून नाही. हे जे नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये अरे या पिरियड मध्ये इकडे रिकमेंडेड नाहीये, कारण की जी हवा आहे ना सगळी, त्याच्यामुळे धूळ उडत असते सगळी, लोक येत नाही, कोणत्या याच्यात? आवड करतात. मार्च नंतर ना. तर समर मध्ये त्यामुळे पब्लिक येत नसते आणि त्याच्यामुळे हा सीझन आहे फ्रॉम डिसेंबर टू फेब्रुवारी. हा जो पिरियड आज सगळ्यात सुंदर सीझन आहे. 3 थंडी पण असते आणि जो फील येतो गुलाबी थंडी इकडं आणि पूर्ण व्हाईट. इथं सगळ्या खाण्याच्या वगैरे वस्तू आहे, त्या एकदम रिजनेबल प्राइस आहे, एकदम स्वस्त. 200 रुपये 150 रुपयात आम्हाला एक जणाचं पोट भरून जेवण होतं. ट्रॅव्हलिंगचं जे पण एकदम कमी कॉस्टली आहे, म्हणजे जास्त कसं आहे costly की पडत तुम्ही ना एकदा असा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. परिवारासोबत येऊन तुम्ही चांगली ट्रिप एक्सप्लोर करू आणि शकता. रावडी एवढं मंडळी चांगलं. ना, रावडी मंडळी काय करत असते, अशाच प्लेस पिक करत असते आणि तिथं तुम्हाला visit करत रिकमेंड करते, जेणेकरून आजही नाहीये पण उद्या जाऊन ही व्हायरल होईल. आहे. Yes. भाऊ या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही लवकर येऊन व्हिजिट करायला, उद्या जाऊन तुम्हाला गर्दी लागू शकते. हे बघा मंडळी, मिठाची हे तर आता नवीन बनलेलं मीठ आहे बघा, खाली क्रिस्टल एकदम. डायरेक्ट ढसते. हे बघ ढसते ते. हे एकदम मस्त लागते. एकदम प्युअर आहे बघ हे पुढचं. मिठा खाताय पोरं. 2-3 पिशे भरून घेऊन जायचे घरी. वरच्या भराचं काम होईल का रे? मला काही नाही बा, दूर दूर पर्यंत आहे ना काही आपल्याला आता हे बघ, चारी बाजूने नुसते सफेद चादर दिसते नुसती.
आता आहे ना ही जी जगातली वन ऑफ द बेस्ट टुरिझम जे विलेज होतं धोरदो, तो आम्ही आका पिंजून काढला. आणि ह्या एरियातल्या जेवढ्या खासियत होत्या, ज्या गोष्टी होत्या ना, पिंजला पाहिजे बुट भरले. कुठं भरले हा इथं बुटांना सरळ मीठ लागून जातं. बुटाचं वजन एवढं जड झालं. एक्सप्लोर केल्या तुम्ही पण करा, हीच आमची अपेक्षा असणार आहे. आणि Yes. तुमच्या रिलेटिव्ह मध्ये हा ब्लॉग पाठवा, जेणेकरून ते पण पुढच्या वर्षी प्लॅन करू शकतात. आणि नवीन फॅमिलीसाठी करू शकता. फॅमिली सोबत येण्यासाठी सगळ्यात बेस्ट प्लेस ही. नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही लय भारी करू शकतात आणि जाता येत्या वर्षाला बाय बाय पण एकदम मस्त करू शकतात. भारी ट्रिप प्लॅन होऊ शकते. तर मंडळी मग आता काय करा तुम्ही माहितीये का? काय करा, तोपर्यंत आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करा. टोटल आयडिया देतो आपण. लाईक पण आपण करा. आहे ना, आपण- शेअर पण करा. कमेंट पण करा. शेअर पण आपण करा. आपण आहे ना, आपण कम्प्लीट आयडिया देतो. किती वाजता निघालो, किती किलोमीटर झालं, Yes. सगळं आयडिया येते. त्याच्यामुळे आपला ब्लॉग पूर्ण बघा. तोपर्यंत मंडळी राम राम. श्याम श्याम बाय बाय टेक केअर. फ्रॉम व्हाईट डेझर्ट. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. स्पीडवर 60च्या स्पीड. ये मेरे पैर है जो कि मैं यूज नहीं कर रहा हूँ, और मेरी गाड़ी फिर भी चल रही है. 60-70 80 60 चालू है.